कोकणातील डॅमेज कंट्रोल करण्यासाठी ठाकरे मैदानात उतरलेत आणि ठाकरेंच्या शिवसेनेची त्यासाठीची बैठक सुद्धा पार पडली। यावेळी विनायक राऊत यांनी उदय सामंत, राजन साळवी आणि राणे पितापुत्रांवर निशाणा साधला। राजापूर केवढी मोठी स्टोरी केली। वाघ आला रे, कसला वाघ हा कोल्हा। ही वाघाची औलाद शिवसेना भवन मध्ये बसलेली आहे। करायला तिकडे गेलेले आहेत। त्या कोल्हेकुईची काळजी करण्याचं आपल्याला कारण नाहीये, अजिबात कारण नाहीये। प्रत्येक निवडणुकीला कोणाचे किती ख्यालले हे मी कशाला त्या भारतीय जनता पक्षाच्या आमदारानेच एका सांगितलं। प्रत्येक निवडणुकीला आपण त्यांना किती देत होतो ते। त्यामुळे गद्दारी 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 याचा बस झाली। मला त्या रत्नागिरीच्या पोटल्याचा थोडा हिशोब करावाच लागेल। अरे ज्या मातोश्रीच्या जीवावर तुमचं पोट वाढलं, फुगलं, जॅकेट जबरदस्त आली, त्याच मातोश्रीचा ह्याच शिवसेना भवन मध्ये बसून आदरणीय आदित्यजी ठाकरेंनी तुम्हाला त्यांच्या हाताने तुम्हाला घास भरवला। आदित्यजींनी स्वतःच्या हाताने त्या उदय सामंतांच्या 3 वाजता तोंडात घास भरवला। तो घास खाताना आणि ओकारी करायला तुम्ही गुवाहाटीला गेला, राहिला सिंधुदुर्ग। ते टिल्लू मिल्लू चिल्लू तिघेजण आलेले आहेत। एक कोंबडी चोर, एक बकरा चोर, एक गाढव चोर, अशी त्यांची ती नावं आहेत। काय गुरमी म्हणे त्या सिंधुदुर्गाचा पालकमंत्री काय धमकी देतो म्हणे, जे ग्रामपंचायती आमच्या असतील त्यांनाच निधी, आणि युबीटीच्या त्याचं वाक्य आहे, युबीटीच्या ग्रामपंचायतीला एकही निधी देणार, एकही पैशाचा निधी मिळणार नाही। मी विचारलं तुमच्या बापजादाचा निधी आहे का तो? अरे आमचा निधी आहे, सरकारचा निधी आहे। आणि जर अशी हिंमत जर केली शिवसेनेच्या सरपंचांना दुय्यम वागणूक देण्याची आणि त्यांना फसवण्याची, तर तुम्हाला खुर्चीवर उखडून टाकण्याची ताकद कणकवली विधानसभा मतदारसंघामध्ये, कुडाळ विधानसभा मतदारसंघामध्ये आणि सावंतवाडीमध्ये सुद्धा आहे।